आज 28 मे मंगळवार. सगळ्यांना शुभेच्छा. आज नव्यानं कोणी जॉईन झाले असतील, मला वाटतं दामले सर झाले असतील जॉईन, किंवा अन्य कोणी आलेले असतील. काल एक दोघींनी घेतलेली आहे माझ्याकडून लिंक. तर सगळ्यांचं स्वागत आहे. आपण 18वा अध्याय पाहतोय. काल 14वा श्लोक चाललेला होता, सगळ्यात महत्त्वाचा जो आहे कुठलंही कार्य पूर्ण होण्यासाठी, आणि त्याचं थोडंसं विवरण आज पुन्हा करायचं आहे आपल्याला. वसुदेव, ओ भाजीवाला आलाय. वसुदेव सुतं देवं कंस चाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वंदे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं. यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतस् स्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर् वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तर्न विदुःसुरासुरगणा. देवाय तस्मै नमः. देवाय तस्मै नमः. जय श्रीकृष्ण. सर्व श्रोत्यांना आणि भगवद्गीता भक्तांना सादर वंदन. काल म्हटलं तसं कुठलंही कार्य आपल्याला सिद्धीला जायचं असेल, पूर्ण करायचं असेल, तर भगवंतांनी 5 कारणं सांगितलेली आहेत. आणि आपण तो 14वा श्लोक पुन्हा एकदा थोडासा बघूया, त्याच्यात काय अजून समजून घ्यायचं असेल तर. अधिष्ठानं तथा कर्ता कर्ता करणंच पृथग्विधं विविधाश्च पृथक् चेष्टा दैवंचैवात्र पंचमं. त्यातला आपण कर्ता कसा ते पाहिलेलं आहे. अधिष्ठान म्हणजे काय, त्याचे अनेक वेगवेगळे उदाहरणातून शेतकऱ्यांच्या, व्यापाऱ्यांच्या, शिक्षकांच्या, आपल्या उदाहरणातून आपण कर्ता कोण असतो ते पाहिलेलं होतं. अधिष्ठान कोण असतं ते पाहिलेलं होतं, की प्रत्येकाच्या दृष्टिकोनातून अधिष्ठान म्हणजे आधार, आश्रय. तर शेतकऱ्याला भूमीचा आधार, व्यापाऱ्याला जे दुकान असतं ते त्याचं अधिष्ठान असतं. विद्येच्यासाठी, विद्या शिकण्यासाठी शाळा, पाठशाळा, ते त्याचं अधिष्ठान असतं. आणि आपल्या प्रत्येक कर्मासाठी देह हे अधिष्ठान आहे. देह धारणेशिवाय कुठलंच कर्म होत नाही, असं आपण पाहिलेलं होतं. आणि त्याप्रमाणे ज्ञानदेव काय म्हणतात तेही सांगितलेलं होतं, की सगळ्या गोष्टी आपल्याला, सुख दुःख सगळं जर भोगायचं असेल तर हे देहाच्या आधारानेच हा जीव भोगत असतो. आता कर्ता म्हणजे ते कर्म करणारा कोण, तर शेतकरी जो आहे तो कर्ता आहे, व्यापारी जो आहे तो कर्ता आहे, शिक्षक आहे तो कर्ता आहे. असं आपण शिक्षक किंवा मुख्याध्यापक असं आपण कर्त्याच्या रूपात पाहिलेलं होतं. आणि करण म्हणजे त्यांची वेगवेगळी साधनं, प्रत्येकाची साधनं वेगळी आहेत. शेतकऱ्यासाठी जी अवजारं लागतात ती आहेत, व्यापाऱ्यांसाठी तराजू वगैरे, एखादं मोठं दुकान किंवा मोठी जागा, शाळेमध्ये पुस्तकं, फळा, खडू, सगळी अशी जी प्रत्येकाला साधनं लागतात ती. आणि आपल्याला कर्म करण्यासाठी पंचज्ञानेंद्रिय सगळी जी आहेत, श्रोत्र, चक्षु, घ्राण, रसनेंद्रिय आणि त्वगिंद्रिय, तर अशी ही सगळी इंद्रिय ही आपली कर्माची साधनं आहेत. आणि त्याच्यासाठी कार्य वेगवेगळं, प्रत्येकाचं वेगळं कार्य आहे. शेतकरी शेती हे कार्य करणार आहे, व्यापार करणार आहे, पाठशाळेमध्ये शिकवणं हे कार्य आहे. अशी प्रत्येकाची कार्य वेगळी आहेत. आणि दैव, तर दैव शब्दाचा नेमका कोणता आणि कसा अर्थ घ्यायचा असं आपण पाहत होतो. समश्लोकी काल म्हणून झालेली होती आपण.
तर दैव शब्दाचा नेमका कोणत्या अर्थानं वापर होतो हे थोडंसं सांगता येत नाही असं म्हणतात. पण देवता किंवा दैव यांचा संबंध आपण नशिबाशी लावतो. म्हणजे पूर्वजन्मीचं जे काही आपलं संचित आहे त्यावरून आपलं काही ठरत असतं की ते कार्य यशस्वी होणार किंवा नाही. आता शेतकरी काय करतो, शेतकऱ्याची सगळी साधनं आहेत, कार्य पूर्ण झालं आहे, नांगरणी केलेली आहे, बी पेरलेलं आहे, जमीन काळीभोर आहे, सगळं उत्तम आहे. पण शेतकरी कशावर अवलंबून राहतो? पावसावर. आणि पावसाकडे डोळे लावून वाट बघत असतो. पाऊसच पडला नाही तर पीक कसं येणार? म्हणजे त्याच्या किंवा दुकानदारांना सगळी सजावट केली, पण दुकानात अगदी उत्तम प्रतीचा माल ठेवला, भाव चांगले ठेवले, दुकान उघडून बसला, गिऱ्हाईकांची वाट बघतोय, पण गिऱ्हाईकच जर आलं नाही तर म्हणजे प्रत्येकाच्या दृष्टीनं दैव वेगवेगळ्या रूपात आपल्याला दिसते. कधी कधी गिऱ्हाईक आलं तरी त्याला माल पसंत पडत नाही, तो दुसऱ्या दुकानात जातो किंवा किमती जास्त वाटतात. काही वेळेला केवळ चौकशी करण्यासाठी येतात, विक्री होत नाही किंवा दुकान उघडण्यापूर्वीच कधी कधी गिऱ्हाईक आपली वाट बघत उभे असतात. असाही चांगला दिवस येतो. इतकी गर्दी असते की ती गिऱ्हाईक संपतच नाहीत, दुकानदाराला जेवायलासुद्धा वेळ मिळत नाही. मग हे सगळं दैव आहे. दैवं चैवात्र पंचमं. आता माणसं बघा कोर्टात खेटे घालतात, त्यातनं सुटतात, पण काही जण खोटे बोलतात, काही जण खरे बोलतात. परमेश्वरानं काय केलेलं आहे, प्रत्येक अवयवाला जणू काही जिव्हा दिलेली, म्हणजे प्रत्येक अवयवाच्या देवता आहेत आणि त्या बोलू लागतात. डोळे म्हणतात आम्ही हा गुन्हा करताना पाहिले, आम्ही त्याला मारलं असं हात म्हणतात. पाय म्हणतात आम्ही धावत धावत त्याच्यापर्यंत गेलेलो होतो. कान म्हणतात आम्ही त्या ज्याला मारले त्याचे आर्त स्वर ऐकलेले आहेत. आणि मग त्या माणसाला तो गुन्हा कबूल करावा लागतो, कारण प्रत्येक इंद्रियांनी सगळा होकार दिलेला असतो. आणि देवता ह्या निपक्षपाती असतात, त्या काही कुणाचं वैयक्तिक ऐकत नाहीत. म्हणून शरीरातील सगळ्या देवता त्यांची शक्ती ही एकच आहे आणि ती आत्मरूपानं सगळं पाहत असते. म्हणजे असं एखाद्यावर अन्याय झाला तर तो कसा होऊन देईल? मग शरीर आत्मा हे जर दोन्ही सारखंच असतं तर दोघांनाही जीवरूप प्राप्त झालं असतं, पण शरीर तसं भिन्न आहे. आणि न्यायनिवाड्याच्या वेळेला परमेश्वर शिक्षा देतो तेव्हा देवताही त्या व्यक्तीवर रागवतात, त्याला शाप देतात की आम्ही तुझ्या कार्यात तुला सहाय्य देणार नाही. हे जे आपण म्हणतो ना, अगदी होत आलं होतं कार्य. आता कालच चतुर्थी, त्या दिवशी आमच्या एक अगदी वृद्ध अशा आहेत, मैत्रिणच म्हणायच्या, तर त्या सांगत होत्या की आमची ती औरंगाबादची जमीन मिळाली बरं का आम्हाला. चतुर्थीच्या दिवशी ते अगदी पेढे घेऊन आले. म्हणजे दैव अनुकूल असेल तर आपल्या सगळ्या गोष्टी अगदी त्या कोर्टातून सुद्धा यशस्वीपणे होत असतात. आता काहींच्या हातात बघा, अगदी सोनं धरलं तर त्याची माती होईल, आणि एखाद्यानं माती धरली हो तर त्याचं सोनं होईल. म्हणजे असं प्रत्येकाच्या याच्यानुसार वेगळं असतं. म्हणून ज्ञानदेव काय म्हणतात बघा, प्रत्येकाची म्हणजे आपण म्हणून बघा, जैसे ज्याचे कर्म ते तर आहे, पण दैवाची सुद्धा पुष्कळ गीतं किंवा अभंग आहेत. आत्ता आपण आता त्यात नको वेळ घालवायला. तर ज्ञानदेव असं म्हणतात की दैवाच्या हाती सगळी परिणती जी की फलप्राप्ती जी आहे किंवा जी कर्माची अंतिम हे आहे ते सगळं दैवाच्या हातीन आहे. म्हणून दैव सर्वश्रेष्ठ आहे आणि ते 5वं कारण आहे. मी मागं तुम्हाला माझंही वैयक्तिक उदाहरण सांगितलेलं होतं की अगदी PhDचं थेसिस शेवटाला फक्त आता सबमिशनला थोडे दिवस बाकी राहिलेले आहेत, सगळं पूर्ण झालेलं होतं. आधी शेवटचा एक हात फिरवणं म्हणतात तसं, त्यावेळेला जे करणारे होते, आता हे 24 वर्षापूर्वीची गोष्ट, तर तेच मुलं नेमकी चालली अमेरिकेला, त्यांना तिकडे जॉब मिळाला किंवा शिकायला जायला म्हणून. आता ऐन वेळेला कोण ते सगळं एवढं निपटणार? म्हणून दैवम चैवात्र पंचमं हा श्लोक मला इतका डोक्यात भिनलेला आहे की आपण रोजच्या जीवनात सुद्धा ह्याचा अनुभव घेत असतो. तुम्हालाही असा अनुभव येत असेल की तुम्ही काही प्रत्येकाच्या आयुष्यात असे प्रसंग घडतात. तर हे दैव हे अनुकूल होण्यासाठी आपलं पूर्वजन्मीचंही कर्म आहे आणि आत्तासुद्धा म्हणून आपण भगवंतावर पूर्ण
श्रद्धा ठेवून, पूर्ण विश्वास ठेवून हे जर करत राहिलो तर आपल्याला यश मिळतं. म्हणून ज्ञानदेव काय म्हणतात बघा, तैसी सर्ववृत्ती वैभवी, बुद्धीची एकली बरवी, बुद्धी ही बरवनवी, इंद्रिय प्रौढी मंडळा, शुशृंगारू एकुची निर्मळा, जै अधिष्ठात्रियांचा मेळा देवतांचा जो, म्हणून चक्षुरादिकी दाहे, इंद्रिया पाठी स्वानुग्रहे, सूर्यादिकाखा आहे सुरांचे वृंद, देववृंद बरवे, कर्मकारण पाचवे, अर्जुना येथ जाणावे देवो म्हणे. म्हणजेच काय तर सर्व अंतर्वृत्तीमध्ये ही बुद्धी ही एक श्रेष्ठ आहे आणि तिला इंद्रियांच्या आवेशानं विशेषच तजेला येतो. या इंद्रियांच्या आवेशाला त्यांच्या अधिदैवताचं मंडळ विशेष शोभादायक ठरतं. म्हणजे डोळे वगैरे जी 10 इंद्रिय आहेत, ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय, तर त्या 10 इंद्रियांच्या पाठीशी त्यांना आपल्या कृपेनं बळ देणारे सूर्यादी देवतांचं मंडळ असतं. प्रत्येक इंद्रियाची अधिष्ठात्री देवता आहे. आपण मागं पाहिलेलं आहे, ज्ञानदेवीमध्ये पण पाहिलेलं आहे. आणि म्हणून ह्या देवता आपलं कार्य यशस्वी करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाच्या असतात. म्हणून दैव म्हणजे केवळ नशीब असा न घेता देवतेशी, कारण बघा अधिदैविक, अधिभौतिक असे जे संताप आपल्याला 3 प्रकारचे दुःख भोगावी लागतात, तिथे अधिदैविक म्हणजे देवाच्या कोपामुळं म्हणा किंवा त्यांच्या काही कारणामुळं आपल्याला असा पाऊस नाही पडत. कधी कधी आता काल परवा सांगितलं तसं पाऊस आला किंवा पाणी खूप नदीला सोडलं गेलं, त्याच्यात मुलं वाहून गेली, तर असे जे प्रसंग घडतात हे सगळे देवतेच्या संबंधित ज्या ज्या घटना घडत आहेत. वीज पडते, कोणाच्या अंगावर वीज पडते, आता बघा मोठं वादळ सुटलेलं आहे, म्हणजे किंवा खूप अतिवृष्टी, अवर्षण, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या देवांशी संबंधित आहेत. आणि पंचमहाभूतं आणि सगळे देवता, तर यांच्यामुळं आपल्याला कोणतं कर्म यशस्वी होईल त्याच्यासाठी 5ही कारणं कशी अनुकूल असली पाहिजेत तर आपलं कार्य हे यशस्वी होतं. म्हणून त्या 5ही कारणांचा आपल्याला विचार करण्यासाठी भगवंतांनी सांगितलेलं आहे. आता 15वा जो श्लोक आहे तो आपल्याला बघायचा आहे. शरीर वांग मनोभिर्यत कर्म प्रारभते नरहा, न्याय्यं वा विपरीतं वा पंचैते तस्य हेतवः. आता या 5 हेतूंचा, कारणांचाच धागा घेऊन हा श्लोक आलेला आहे की शरीर म्हणजे शरीराने, मोठा समाज बनवलेला आहे. वांग म्हणजे वाक अर्थात वाणी, आणि मन म्हणजे मन, मनोभिही सगळ्याचा मिळून समास आहे. म्हणजे मन, वाणी आणि शरीर किंवा शरीर, वाणी आणि मन यांच्याद्वारा न्याय्यम, खालच्या ओळीला आहे बघा, न्याय्यम म्हणजे न्याय्य अर्थात शास्त्रानुकूल, आणि विपरीतम म्हणजे त्याच्या विरुद्ध, शास्त्राच्या विरुद्ध, यत कर्म प्रारभते, जे कर्म सुरू केलं जातं किंवा कुठल्याही कर्माचा प्रारंभ मनुष्य करतो. मग कदाचित ते शास्त्रानुसार आता आपण पाहिलेच, सात्विक, राजस, तामसचे सगळे अजूनही भेद काही पाहणार आहोत. तर जिथे सात्विक सगळं आहे त्या ठिकाणी आपल्याला सगळं अनुकूल आणि शास्त्रानुसार केलं जातं. म्हणून कुठलंही कर्म किंवा शास्त्राला न धरून जी केलेली आहेत म्हणून त्याला विपरीतम कर्म म्हणलेलं आहे. विरुद्धाचरण जे माणूस करतो, जे कर्म करतो, कुठलंही कर्म असू, त्या दोन्ही प्रकारच्या कर्माला ही 5 कारणं उपयुक्त असतात किंवा ही 5 कारणं असतात. म्हणजे शरीर वांग मनोभिही यत कर्म असा संधी आहे. शरीर वांग मनोभिही यत कर्म प्रारभते नरहा. नरहा म्हणजे मनुष्य, प्रारभते म्हणजे सुरू करतो. मग तो कसं असतं ते कर्म, न्याय्यम वा विपरीतम, ते न्याय्य असेल, शास्त्रानुकूल असेल किंवा विपरीत असेल तरीसुद्धा त्याचे हे पंच एते तस्य हेतवः, संधी आहे तिथे, पंचैते म्हणजे पंच एते, हे 5 त्याची कारणे आहेत. आता त्याची आपण समश्लोकी बघूयात.
किंवा कालच्या श्लोकाचं एखादं एक दोन उदाहरणं पाहिजे असेल तर बघूया. अधिष्ठानं तथा करता. कुणी जर काल नसेल किंवा माझ्या हातून काही राहिलेलं असेल, नंतर तुम्ही म्हणता की त्याची समश्लोकी राहिली होती. गोखले म्हणून आहेत ते म्हणतात बघा, अधिष्ठानं तथा करताला. कार्यास्थान तसा करता, वेगळी साधने तशी. इंद्रियांच्या पृथक चेष्टा, पाचवे दैव लागते. आता सांगितलं तसं पाचवं दैव हवंच आहे. सेनापती बापट म्हणतात, देह मी करता ही बुद्धी, इंद्रियादिक साधने. नाना पृथक खटपटी, यदृच्छा पाचवे गणी. नंदापुरे म्हणतात, कर्माधारक अधिष्ठान, अनकर्ता करण ही पृथक तसे. पृथक बहुविध इंद्रिय कार्ये, दैव पाचवे आणि तसे. कर्माधारक अधिष्ठान, अन करता करण ही पृथक असे. सगळं वेगळं आहे. करता वेगळा आहे, करण वेगळा आहे. करता कधी करण होऊ शकत नाही. अधिष्ठान वेगळं आहे. आणि पृथक बहुविध इंद्रिय कार्ये, सगळी प्रत्येक इंद्रियाचं कार्य वेगळं आहे. आता काल मात्र रामचरित मानसातलं मी एक उदाहरण दिलेलं होतं की डोळ्यांनी वर्णन, म्हणजे डोळ्यांनी ते पाहू शकतो पण वर्णन करू शकत नाही. आणि वाणी आहे ती बोलू शकते किंवा वर्णन करू शकते पण पाहू शकत नाही. म्हणजे प्रत्येक इंद्रियाला एक मर्यादा आहे. आणि म्हणून त्यांनी म्हणले, पृथक बहुविध इंद्रिय कार्ये, दैव पाचवे आणि तसे. तर प्रत्येक इंद्रियाचं कार्य वेगळं असतं. आणि आत्ता सांगितले तसं शारीर, मानस आणि वाणीनं या 3 प्रकारे जी कर्म करतो त्याच्यासाठी ही 5च कारणं आहेत असं सांगतात भगवंत. आता त्याची आपण बघूया. विनोबाजी काय म्हणतात, काया वाचा मने जे जे, मनुष्य करीतो जगी. या जगात काया वाचा मनाने जे जे काही करतो, धर्माचे वा अधर्माचे, त्याची ही 5 कारणे. मग धर्मानुसार कार्य असेल किंवा अधर्मानुसार असेल तरीसुद्धा त्याला ही 5 कारणं लागतातच. संत तुकाराम महाराज म्हणतात, काया वाचा मने ही जे, निज कर्मे आरंभिजे. तो नरतया वाईटया, कर्मबंधन पाचितया. तो नर कसाही असू दे, त्याला हे कर्मबंध 5 आहेतच. हेच कारण मुख्यत्वे, रक्षी संततही सत्वे. तुका म्हणे अनेक, बोलियला यदुनायक. यदुनायक म्हणजे भगवान श्रीकृष्ण म्हणतायत. आता काशीनाथ स्वामी काय म्हणतात बघा, शरीर वाचा मन या तिहीने, जे कर्म आरंभिजले नराने. अन्याय न्यायोपथ यासी दोन्ही, हे पंचकर्मा प्रति हे तुमानी. सोपी रचना एकदम. आणि काया वाचा मने हे आपण नेहमी शब्दांनी सुद्धा बोलतच असतो. तर तिन्ही जे कर्म आरंभतो, मग ते अन्यायाच्या मार्गाने असेल किंवा न्याय मार्गाने असेल, तर हे 5 हेतू सगळीकडे आवश्यक असतात. आठल्ले म्हणतात, कायेने की वाणीने वा मनाने. कायेने की वाणीने वा मनाने, आरंभावे कर्म जे जे नराने. मनुष्य जे जे कर्म आरंभतो, अन्यायी ते की असो न्याय साच, त्याला हेतू लागती हेच 5. सत्य म्हणतात, शरीर मनाने तसे वैखरीने, जगी कर्म आरंभिले जे नराने. असो न्याय अन्याय ते कोणतेही, तया लागती कारणे 5 बाही. देशपांडे म्हणतात, कर्म आरंभी मनुज जे मनाने. कर्म आरंभी मनुज जे मनाने, वर्णीने वाणीने तैसे स्थूल शरीराने. आता मग अशी सांगितलं तसं हाताने आपण घेत असतो, सगळ्या गोष्टी करत असतो, पाय धडपडत पळत असतात, जात असतात. प्रत्येक इंद्रियाला काही ना काहीतरी काम करावंच लागतं नाही का. असं एक जागी बसून तर कर्म होत नाही. कर्म आरंभी मनुज जे मनाने, मनातनं आधी ठरवतो. वाणीने तैसे स्थूल शरीराने, मग वाणीनं बोलतो हे करायचे. न्याय किंवा अन्याय हेही असो ते, कारणे असती 5 ही तया ते. आता ते न्याय्य आहे का अन्याय्य आहे ते आपल्यालाच माहिती असेल. आपण कशा पद्धतीनं करतोय आपल्याला
बाकी जगाला माहिती असू की नसू, आपल्याला माहिती असतं ना आपण काय काय चांगल्या पद्धतीनं केले, तेही मनात असतं. चुकून आपल्या हातून काहीतरी दोष घडला तेही आपल्या मनात असतं. आणि म्हणून आता शंकराचार्य काय म्हणतात बघा, त्यात अगोदर नेहमी त्याच्यावर कुणी शंका पण विचारत असतात, त्याला पूर्वपक्ष असं म्हणतात. आता शरीर, आधी शंकराचार्यांचं मत सांगते की शरीर, वाचा आणि मन या तिघांच्या साह्यानं मनुष्य काय करतो, धर्ममय म्हणजे शास्त्रशुद्ध किंवा शास्त्रविरुद्ध किंवा धर्मविरुद्ध कर्म करतो. आणि या सर्वांच्या मागं हे 5 प्रकारचे हेतू आहेत. जीवनात डोळ्यांची उघडझाप करणं वगैरे ज्या सगळ्या क्रिया केल्या जातात त्यासुद्धा पूर्वी केलेल्या पाप किंवा पुण्याचा परिणाम आहेत. आणि म्हणून न्याय्य अगर विपरीत कर्मांच्यामुळं या हालचाली सगळ्या होत असतात. आता पूर्वपक्ष म्हणजे शंका अशी विचारलेली आहे की अधिष्ठानादी सर्व गोष्टी संपूर्ण कर्माचं कारण आहे. असं असताना मग मन, वाणी आणि शरीरानंच कर्म का केलं जातं? म्हणजे अधिष्ठान वगैरे सगळे आहेतच ना, मग पुन्हा मनाचं काय त्यात हे आहे, महत्त्व आहे? किंवा शरीरानं कर्म केलं असं का म्हणताय? तर शंकराचार्य म्हणतात की हा काही दोष नाही आहे. विहित म्हणजे शास्त्रविहित किंवा शास्त्रशुद्ध आणि अविहित म्हणजे शास्त्रविरुद्ध किंवा निषिद्ध अशी सगळी कर्म ही शरीर, वाणी आणि मन या तिघांच्या प्राधान्यानं होत असतात. त्याप्रमाणे पाहणं, ऐकणं, सगळ्या ज्या बाकीच्या इंद्रियांच्या क्रिया आहेत त्यासुद्धा या कर्माचा एक भागच असतो, नाही का? आपण मनातल्या मनात ठरवलं आणि आपल्याला खूप मोठं कार्य करायचं असतं, उत्सव करायचा असतो, तो होईल का हो नाही, आपल्याला 10 लोकांना कामाला मदतीला घ्यावं लागतं. काल मी सांगितलं की तुम्हाला गीता भक्ती जो अमृत महोत्सव साजरा केला, हजारो लोक त्या ठिकाणी कार्यकर्ते म्हणतात, हजारो सहभागी तर होतेच होते, 2-2 हजार विद्यार्थी होते, एवढे मोठे संत सगळ्या देशभरातनं आलेले होते. म्हणजे ही सगळी योजना आहे ही एकट्याने न बोलता तर होणारच नाही. वाणीनेही बोलायला पाहिजे, एक जागी बसूनही होत नाही, त्या जागा सगळ्या बघाव्या लागतात. आता ती खडबडीत जागा, शेतातली जागा सगळी समतल करून त्याच्या ठिकाणी ते मांडव वगैरे तेवढं मोठं कार्य असतं हो. मग हे सगळं करण्यासाठी अनेकांचं सहकार्य घ्यावं लागतं. म्हणून मग कर्माचे 3 भाग केले. कुठले? की एक शारीर, मानस आणि वाक. प्रत्येकाला काम एकदा नेमून दिलं की त्याचा तो काम पूर्ण करणार. हे वाणीनं झालं. मग त्यानं मनापासून करायला पाहिजे आणि प्रत्यक्ष शरीराने ज्या गोष्टी करायच्यात त्याही करायला पाहिजे. म्हणून आपण असं म्हणू शकत नाही की हे फक्त काम माझं वाणीचं आहे. आता मी सुद्धा समजा जरी बोलत असले तरी त्याच्यामध्ये आपल्याला अगोदर सगळं वाचन केलं पाहिजे, संदर्भ पाहिला पाहिजे, आपला अनुभव असतो, या सगळ्याच्या आधारे आपण कुठली गोष्ट जी आहे ती पटवून देण्याचा प्रयत्न करत असतो. आता बघा, म्हणजे कायिक म्हणजे सगळी शरीरानं केली जाणारी, वाणीनं म्हणजे वाचिक, आणि मानसिक किंवा मन म्हणलेलं आहे, मनोभिही म्हणजे मनाने, पुन्हा न्याय्य म्हणजे योग्य आणि अन्याय्य म्हणजे अयोग्य अशी कर्म करतो. तेव्हा ही 5 कारणं लागतात असं आपल्याला भगवंतांनी सांगितलं. मग आता त्या प्रत्येक कार्याला सहाय्य करणाऱ्या सगळ्या देवता असतात आणि त्यांची साधनं ही मगाच्या कालच्या श्लोकात सांगितलेली आहेत. 5 कारणं, जन्म, मरण, जन्म हा सुद्धा हे जीवनाचा सगळा अविभाज्य भाग आहे. सगळी एक साखळी आहे ती, आणि जगाच्या गतीलाही एक असं विशिष्ट कारण असतं. म्हणजे सगळं हे सृष्टीचं चक्र चालण्यासाठी परमेश्वराला सुद्धा कसलाही हेतू नाही किंवा कारण नाही, पण संकल्पाचा विकार त्याच्या डोक्यामध्ये झाला, उत्पन्न झाला, आणि म्हणून तो म्हणतो की एकोहम बहुश्याम अशी इच्छा झाली, आणि मग या सृष्टीची रचना सगळी झालेली आहे. तसं आपण प्रत्येक गोष्ट, आपल्या काही गोष्टी आपण हौसेनं करतो, काही आपल्यावर जबाबदारी असते म्हणून करतो. मग या सगळ्यासाठी परमेश्वराची आपल्याला साथ मिळावी लागते. आणि म्हणून ज्ञानदेव काय सांगतात बघा, काही काही उदाहरणं ते छान देतात
की प्रत्येकाचं जे काम आहे ते प्रगट करणं हेच त्याचं कार्य जे कारण असतं. जे सूर्याचंच उदाहरण तर ते किती वेळा देतात. ते म्हणतात, आई का सूर्याची या प्रकाशा, हे तू कारण सूर्याची जैसा, का उसाचे कांडे उसा वाढी हे तू. त्याप्रमाणे त्याच तैसी कर्मा शरीरादिके, कारण हे कीर ठाऊके, परी हेची हेतून चुके हे ही येत. सूर्याशिवाय इतर ज्या वस्तू आहेत त्या परप्रकाशित आहेत. त्यांचं प्रकटन करणं जर करायचं असेल तर सूर्याला काय करावं लागतं, दुसरा प्रकाश त्याच्यावर टाका, म्हणजे आपल्याला दुसरा प्रकाश त्याच्यावर टाकावा लागतो. पण सूर्य जो प्रगट होतो तो स्वतःच्याच प्रकाशानं तो प्रगट होत असतो. म्हणजे सूर्याचं कार्य प्रकाश देणं किंवा स्वतःचं प्रकटन करणं हे सूर्यालाच करावं लागतं, तो दुसरं कोणी करत नाही. मग सूर्याचा प्रकाश हा सूर्याच्या कार्याचा हेतू आहे किंवा कारण आहे. स्वतःच्या प्रकटनाला कारण कोण होतो, तो प्रकाशच होतो. तशी ही देहादी 5 कारणं ही देहाच्या उत्पत्तीसाठी आणि जन्मासाठी कारण होतात. पुढील जन्मसुद्धा आपला ह्या जन्मी केलेल्या कर्मावरच सगळं, कर्मफळाची वासना धरल्यामुळंच. आपण आता पाहिलं संन्यासम कर्मयोगश्च, त्या सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. काम्यानां कर्मणान्यासं संन्यासं कवयोगिदु. तर ह्या सगळ्या त्याग आणि संन्यास यातला फरक आपल्याला समजलेला आहे. तर त्यानुसार कुठलीही अपेक्षा न धरता जर आपण आयुष्यभर कर्म केली असतील किंवा इथून पुढची करणार असू तर आपल्याला हे पुन्हा जन्ममरण येणार नाही. पण जर आपल्या मनामध्ये सारखे असे काहीतरी त्या कर्माबद्दलची आसक्ती, फळाची आसक्ती यायला लागली, कुठली तरी भावना, कामना मनामध्ये ठेवून जर आपण कार्य करत राहिलो तर मात्र आपल्याला पुनरपि जननम पुनरपि मरणम हे सगळं भोगावंच लागतं किंवा ते येणारच आहे. मग आता याच्यामध्ये कुणाकुणाचा काय रोल आहे आत्ता सांगितलं, शरीर वांग मनोभिर्यत सगळं सांगितलं. पण आत्म्याला आपण करता समजत असतो, सगळं आपल्याला काय वाटतं आत्मा करतोय. तर हा तर विषय खूप वेळा चर्चेला गेला आहे. पण आता पुढच्या श्लोकामध्ये काय सांगतायत भगवंत बघा, तत्रैवं सति कर्तारं आत्मानं केवलं तु यः पश्यत्यकृतबुद्धित्वान् न स पश्यति दुर्मतिः. आता इथे संधी आहेत छोटे. तत्र एवं सती, तत्र म्हणजे या बाबतीत, त्या ठिकाणी, त्या विषयाच्या बाबतीत, म्हणजेच कर्म होण्याच्या बाबतीत. सती म्हणजे असताना, ती एक सती सप्तमीची रचना असते संस्कृतमध्ये, की असं घडलं असताना किंवा असं असताना, त्याच्यासाठी तत्रैवं सती म्हटले. कर्तारम आत्मानं केवलम तू यहा, इथपर्यंत पहिली ओळ आहे. कर्तारम अधिक आत्मानं हे 2 शब्द आहेत. कर्तारम म्हणजे कर्ता आणि आत्मानं म्हणजेच आत्म्याला. आत्म्याला कर्ता हे असं काय करतात, खालच्या ओळीला संधी समजून घ्या. पश्यती अकृत बुद्धित्वात, पश्यती हा शब्द वेगळा, अकृत बुद्धित्वात हा शब्द वेगळा, आणि पुढं न स पश्यती दुर्मतीही. आता जो दुर्मती आहे म्हणजे जो दुर्बुद्ध आहे किंवा ज्याची मलिन बुद्धी आहे असा मनुष्य काय करतो, न पश्यती बुद्धित्वात, अशी बुद्धी असल्यामुळं. आणि ती कशी आहे, अकृत बुद्धित्वात. अकृत म्हणजे अशुद्ध बुद्धी. अशुद्ध बुद्धी का म्हटलं आहे, की आपण जर सत्संग केला, शास्त्रांच्या अभ्यासानं भगवंतासाठी कर्म केली, उपासना केली तर आपली बुद्धी शुद्ध होते. पण जो स्वतःसाठीच सगळं करतोय त्याची बुद्धी मात्र अशुद्ध आहे. म्हणून काय म्हणले, पश्यती म्हणजे पाहतो किंवा समजतो. कशामुळं, अकृत बुद्धित्वात, अशुद्ध बुद्धी असल्यामुळं तो काय करतो, तत्र म्हणजे त्या विषयाच्या बाबतीत, म्हणजे त्या कर्म होण्याच्या बाबतीत, केवलम आत्मानं कर्तारं पश्यती, तो केवळ आत्म्यालाच कर्ता आहे असं समजतो. आणि म्हणून न स पश्यती दुर्मती, म्हणून तो जो आहे मनुष्य तो खऱ्या अर्थानं जाणतच नाही. पाहत नाही हे शब्दशः भाषांतर आहे, पण पाहणे म्हणजे जाणणे. आपल्याला असं वाटतं सगळं आत्मा करतो, सगळं आत्मा करतो. एक तर आपण देहालाच आत्मा मानत असतो, देहावरच सगळं सोपवत असतो. पण हा जो मलिन बुद्धीचा आहे किंवा दुर्बुद्धी आहे,
हा अज्ञानी खऱ्या अर्थानं काय आहे ते जाणतच नाही. आत्म्याला करता समजून जातो. खरा आत्मा शुद्ध स्वरूप आहे, आत्मा मलिन नाही आहे. आपली बुद्धी किंवा जो बाकीची इंद्रिय सगळ्यामुळं देहामुळं आपल्याला ते सगळं अशुद्धत्व आलेलं आहे आणि तो मलिन बुद्धीचा मनुष्य आत्म्याला करता समजतो. म्हणून म्हणलेलं आहे खरं काय आहे हे तो जाणतच नाही. शुद्ध स्वरूप अशा आत्म्यावर हे सगळे आरोप आहेत आणि हे आरोप केले जातात किंवा अज्ञानामुळं तो तसं पाहतो म्हणून तो खऱ्या अर्थानं जाणत नाही. म्हणजे खरं असं आहे की कुठलंही कर्म करायचं असेल तर ती 5 कारणं लागतात. आत्मा काहीच करत नाही आहे. पण या अशुद्ध बुद्धीमुळं कर्म पूर्ण होण्यामध्ये केवळ शुद्ध स्वभाव असलेल्या आत्म्याला आपण कर्तृत्व देतो, त्याला करता समजतो आणि मग तो मलिन बुद्धीचा मनुष्य खरं काय आहे हे जाणूच शकत नाही. आता बघूया याची समश्लोकी बघूया. खायला वेळ तर समजावून घेऊ. तेथ जो शुद्ध आत्म्यास करता मानुनी बैसला. विनोबाजी म्हणतात शुद्ध आत्म्याला जो करता मानून बैसला, संस्कारहीन तो मूढ तत्व नेण्याची दुर्मती. त्याच्यावर संस्कारच झालेले नाही आहेत आणि त्यामुळं तो मूढ खरं तत्व आत्मतत्व किंवा हे काही जाणत नाही. संत तुकाराम म्हणतात ऐसे असो निहिरे करता महाचमत्कारे. आत्मयास जो केवळा मनी विचारा ना स्थळा. नसे बुद्धिवादी शोध नसे बुद्धीचाही शोध. तेथे कैचा शास्त्रबोध अंध म्हणती तयासी नेणे जो का तुकयासी. आता हा आत्म्याला ओळखतच नाही आहे, पाहतच नाही, म्हणजे तो एक प्रकारचा अंधच आहे. तो खऱ्या अर्थानं अंधासारखाच आहे. अंधाळ्या माणसाला दिसत नाही, त्याच्या चर्मचक्षुंनी त्याला दिसत नाही, पण याला बुद्धीच्या चक्षुंनीसुद्धा काही दिसत नाही, कारण तो अज्ञानीच असतो. वामन पंडित म्हणतात ऐसे असोनिही करता केवळ आत्मयासी जो. मानी न शोधिता बुद्धी अंधतो शास्त्रदृष्टी. किंवा काशीनाथ स्वामी म्हणतात हेतू कारण हेची सर्व करीती कर्मे बरी तत्वता. आत्मा केवळ शुद्ध संग रहिता करता नव्हे सर्वथा. या ते जो अविवेकिया पहातसे करताची हा निश्चिती. तो गा ओळख आंधळा नरपशु पार्था जगी दुर्मती. हेतू कारण हेची सर्व करीती कर्मे बरी तत्वता. हीच कारणं सगळं करत असतात. आत्मा केवळ शुद्ध संगरहिता करता नव्हे सर्वथा. या ते जो अविवेकिया पहतसे करताची हा निश्चिती. अविवेकानं पाहतो आपण, विवेक नाही आहे. तो गा ओळख आंधळा नरपशु पार्था जगी दुर्मती. तो जणू काही नररूपी पशु आहे. म्हणून आपल्याकडे म्हणतात बघा माणूस हा समाजशील प्राणी आहे. म्हणजे तिथेसुद्धा प्राणी पशुचीच उपमा दिली, कारण मनुष्य हा जरी सगळ्यांपेक्षा वेगळा असला तरी पुन्हा ह्या प्राणीमात्रामध्येच त्याची गणना आहे आणि त्यामुळे तिथे हे सगळे म्हणतात की तो नरपशु आहे. आठवले म्हणतात ऐसे असोनी निरुपाधी आत्मा करता असे जो समजे दुरात्मा. खरा आत्म्याला कुठलीही उपाधी नाही, पण तो करता आहे असं जो समजतो तो दुरात्मा आहे. बुद्धीस त्याच्या न विचार गंध तो शास्त्रदृष्ट्या मतिमंद अंध. तो शास्त्रदृष्ट्या मतिमंद आहे आणि अंध आहे. थत्ते म्हणतात अशी ही स्थिती वस्तुता राहताना अबुद्धास भीमानुजाती कळेना. अर्जुन भीमाच्या पेक्षा लहान आहे ना, म्हणून भीमानुज असं इथं थत्त्यांनी म्हटलं त्याला. अबुद्धीमुळे ग्रासले त्या अहंता
बुद्धीने मानितो तो स्वये सर्व करता. अबुद्धीमुळं त्यानं सगळं हे असं मानलेलं आहे. आणि देशपांडे म्हणतात, असे असता तू चमत्कार पाहे, बुद्धीला ज्याच्या सुसंस्कार नोहे. तो म्हणे सारे कर्म मीच केले, तया मूर्खानच काही कळो आले. सगळं मी केलं. अजून अगदी प्रत्येकाच्या तोंडून येतं बघा, एवढं आयुष्यभर मी केलं सगळं. ते मी केलं याच्यामुळंच सगळा घोटाळा होतो. आणि म्हणून मीपणा सोडून आपण जर कर्म केली, अहंकृती नको, अहंकार नको, मीपणाचा त्याच्यामध्ये लवलेशही नको. आता शंकराचार्य काय म्हणतात बघूया आपण, की तत्र म्हणजे काय, की जे आत्ता चाललेलं आहे प्रकरण कर्माच्या संदर्भातलं, ते म्हणजे 5 कारणांमुळं हे कर्म सिद्ध होतं ह्या प्रकरणाशी. म्हणून जो अज्ञानी पुरुष आहे तो काय करतो, वेदांत आणि गुरु उपदेश किंवा तर्काधिष्ठित संस्कारित न झालेल्या बुद्धीमुळं या अधिष्ठानादी 5 कारणांच्या जोडीला अविद्येबरोबर एकता मानून त्याच्या योगानं केलेल्या कर्माला मी आहे असं समजतो आणि सर्व शुद्ध असलेल्या आत्म्याला कर्तृत्व देतो. हे सगळं अज्ञान आहे आपलं, अज्ञानामुळं घडतं. आणि प्रत्यक्षात त्याला काहीच समजत नाही. आत्म्याला शरीरापासून निराळा मानणारासुद्धा शरीरापेक्षा अलग असलेल्या आत्म्याला कर्ता समजतो. ज्याला कळलं आहे की आत्मा वेगळा, कर्ता वेगळा, शरीर वेगळं, तो सुद्धा आत्म्याला कर्ता मानतो. आणि ही सुद्धा बुद्धी विकृतच आहे. म्हणजे त्याला फक्त फरक कळला की शरीर वेगळं आहे आणि शरीरात राहणारा सगळा चालक जे नियंत्रक आहे तो आत्मा आहे. म्हणजे एकूण काय, की आपली बुद्धीच थोडीशी कुत्सित आहे, विपरीत आहे आणि जन्ममरणाला कारणीभूत होणारी आहे. म्हणून या दुर्बुद्धीला, दुर्बुद्धी म्हणजे दुर्बुद्धी असणाऱ्याला असं त्याला म्हणले की असा जो मनुष्य आहे तो वास्तवात काहीही लक्ष देत नाही. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.